लॉग इन करा मुंबईतक.in वर। एखादा समाज मागास आहे की नाही हे राज्यांना ठरवण्याचा अधिकार देणाऱ्या घटना दुरुस्तीवर संसदेत चर्चा सुरू आहे। या चर्चेतला एक मुद्दा केंद्रस्थानी आहे, तो म्हणजे 50% मर्यादेचा, जी आरक्षणासाठी 50% मर्यादा आहे ती। आता ही मर्यादा कॅप हटवण्याची मागणी काँग्रेससह अनेक पक्षांनी केलेली आहे। नुकतंच जे मराठा आरक्षण किंवा ओबीसी आरक्षणाचा सुद्धा जो वाद आहे किंवा जे काही त्याचं प्रकरण न्यायालयात प्रविष्ट आहे, या सगळ्यावर सुद्धा आरक्षणाची 50%ची मर्यादा हा मुद्दा कायम चर्चेत येतो। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जेव्हा पंतप्रधानांची भेट घेतलेली होती त्याच्यात सुद्धा हा मुद्दा राहिलेला होता आणि त्यामुळेच आरक्षणावर 50%ची मर्यादा नेमकी का टाकण्यात आली आहे, संविधानात नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, हे सगळे प्रश्न उपस्थित होताना कायम इंदिरा साहानी या व्यक्तीचा तुम्ही उल्लेख ऐकत असाल, या केस संदर्भात तुम्ही ऐकत असाल, ती केस नेमकी काय होती, सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा मुद्दा गेल्यानंतर 50%च्या मर्यादेचा वारंवार उल्लेख का केला जातो, हेच सगळं आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। 1978 मध्ये जनता पार्टीचं सरकार असताना मंडल आयोग गठीत करण्यात आला होता। इतर मागासवर्गांना आरक्षण कसं देण्यात येईल यावर हा आयोग अभ्यास करणार होता, कारण एससी आणि एसटीला घटनेतच आरक्षण देण्यात आलंय, पण त्याच्या व्यतिरिक्त जे इतर समाजातले घटक आहेत ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना कशा प्रकारे आरक्षण देता येईल, एकंदरीतच यावर या मंडल आयोगाचा अभ्यास सुरू होता। 1980च्या दरम्यान मंडल आयोगाने त्यांचा रिपोर्ट, त्यांचा अहवाल हा तयार केला, पण तो पुढची 10 वर्ष धुळखातच पडलेला, कारण 1978 मध्ये आणीबाणीनंतर आलेलं जनता पार्टीचं सरकार हे पडलं आणि त्यामुळे पुढे मंडल आयोगाचा रिपोर्ट हा कोणी पाहिलाच नाही। पण 1990 मध्ये व्हीपी सिंग यांनी मंडल आयोगाचा अहवाल लागू केला, जेव्हा त्यांचं सरकार होतं, ते पंतप्रधान होते। पण या विरोधात इंदिरा साहानी, ज्या दिल्लीतल्या पत्रकार होत्या, त्यांनी या निर्णयाला कोर्टात चॅलेंज केलं। 1991 मध्ये जेव्हा काँग्रेस सत्तेत आली आणि प्रधानमंत्री तेव्हा नरसिंह राव झाले, तेव्हा त्यांनी मंडल आयोगात म्हटल्यानुसार आर्थिकदृष्ट्या मागासवर्गासाठी सुद्धा 10% आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला। पण याला सुद्धा कोर्टात चॅलेंज करण्यात आलं आणि या दोन्ही आरक्षणांविरोधात सुप्रीम कोर्टात गेलेल्या याचिकेवर 9 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आणि 6-3च्या फरकाने निर्णय देण्यात आला। या सगळ्या प्रकरणातील प्रमुख याचिकाकर्त्या होत्या त्या इंदिरा साहानी। म्हणूनच या केसला इंदिरा साहानी विरुद्ध केंद्र सरकार असं सुद्धा ओळखलं जातं। आता या याचिकेत नेमके काय मुद्दे होते ज्याच्यामुळे हा 50% आरक्षणाचा काय मर्यादेचा उल्लेख होतो, त्यामुळे त्या याचिकेत नेमकं काय होतं आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं ते पहा। सगळ्यात पहिला मुद्दा, याचिकेत सुचवण्यात आलेलं होतं की आरक्षण देण्यासाठी जात हा एकमेव निकष असू नये, कारण संविधानात सांगण्यात आलंय की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाला आरक्षण देता येईल। पण यावर कोर्टाने म्हटलं की नाही, जातीच्या आधारावर सुद्धा आरक्षण देता येऊ शकतं आणि त्यामुळे त्यावेळेला ओबीसींना आरक्षण देण्याचा मार्ग हा मोकळा झालेला। पण कोर्टाने हेही सांगितलं की क्रीमी लेअर ध्यानात ठेवला पाहिजे। आता क्रीमी लेअर म्हणजे काय, तर ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यांना हळूहळू आरक्षणातून वगळण्यात यावं। सुप्रीम कोर्टाने असंही म्हटलेलं होतं की एखादा समाज हा मागास आहे की नाही हे ठरवण्याचा एक पॅरामीटर हा सुद्धा आहे की त्या समाजाची जात काय आहे। शिवाय यावेळेला सुप्रीम कोर्टाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा एका कोटचा उल्लेख केलेला होता। आंबेडकर म्हणाले होते की मागास वर्ग म्हणजे इतर कोणीही नाही, तर ज्या मागास सगळ्या जाती आहेत त्यांचाच एक समूह म्हणजे मागास वर्ग आहे। दुसरा मुद्दा होता तो 50% आरक्षणाच्या मर्यादेवरचा। तर 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही असं याचिकेत म्हणण्यात आलेलं होतं आणि त्याचं कारण असं सांगितलेलं होतं की एससी, एसटी, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला देण्यात आलेलं आरक्षण हे 60% वर जात आहे। आता ह्याच्यात कोणाला किती आरक्षण आहे ते सुद्धा बघा। एससी आणि एसटी मिळून 22% आरक्षण होतं, एससीला 15% आहे, एसटीला 7.5% आरक्षण आहे, त्यांची टोटल जाते 22.5%वर। तर एससी एसटी मिळून 22.5% आरक्षण होतं आणि मंडल आयोगानुसार ओबीसींना 27% आरक्षण देण्यात आलेलं होतं आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला 10% आरक्षण। त्यामुळे या सगळ्याची साधारण टोटल जाते ती 60%च्या पुढे। त्यामुळे ज्यांना मेरिटवर प्रवेश मिळतील त्यांचं प्रमाण हे केवळ 40%च राहू शकतं। अशात समानतेच्या अधिकाराचं म्हणजेच राईट टू इक्वालिटीचं उल्लंघन होईल असं याचिकेत म्हणण्यात आलेलं आणि हे संविधानातील आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16चं उल्लंघन ठरेल। आता आर्टिकल 15 आणि 16 काय आहे, तर आर्टिकल 15 मध्ये लिहिण्यात आलेलं आहे की जात, धर्म, लिंगाच्या आधारावर दुजाभाव करता येऊ शकत नाही आणि आर्टिकल 16 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जात, धर्म, लिंगाच्या आधारावर
रोजगार देताना सुद्धा दुजाभाव करता येणार नाही. आता आर्टिकल 15 आणि 16च्या क्लॉज 1 मध्ये या सगळ्या गोष्टी होत्या, पण क्लॉज 4 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एखाद्या समाजाला जर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जर तो वर्ग मागास असेल तर त्यांना आरक्षण देण्यासाठी ह्या गोष्टी लागू होणार नाहीत. म्हणजे त्यात जात, धर्म किंवा त्यांचं लिंग काय आहे त्याच्या आधारावर कुठलाही दुजाभाव झाला नाही पाहिजे. ही जी आर्टिकल 15 आणि 16च्या क्लॉज 1 मधला उल्लेख होता तो ह्या बाबतीत धरला जाणार नाही. जर एखादा वर्ग हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असेल आणि त्यांना जर एखाद्या राज्याला त्यांना रिझर्वेशन द्यायचं असेल तर मग या गोष्टी लागू होणार नाहीत. आता ह्या सगळ्यावर कोर्ट काय म्हणाला ते बघा. तर कोर्टाने सरळ सरळ सांगितलं की आरक्षण 50% वर नसलं पाहिजे. खरं तर 30 नोव्हेंबर 1948 मध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं होतं की आरक्षण हे 50% वर असता कामा नये. याचाच आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की आरक्षण 50% वर जाणार नाही. आता तिसरा मुद्दा येतो तो आर्थिकदृष्ट्या ज्यांना आरक्षण देण्यात आलेलं होतं, आर्थिकदृष्ट्या जो वर्ग मागास आहे त्यांना जे आरक्षण देण्यात आलेलं होतं तो होता आपला मुद्दा तिसरा. तर मंडल आयोगानुसार आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला 10% आरक्षण देण्यात येऊ शकत होतं. म्हणजे आर्थिकदृष्ट्या जो समाज मागास आहे त्यांना आरक्षण देण्याची तरतूद त्याच्यात करण्यात आलेली होती. त्याच्यावर सुद्धा याचिकेत आक्षेप घेण्यात आला. त्याचं कारण हे होतं की संविधानात केवळ सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जो वर्ग मागास आहे त्यांनाच आरक्षण देता येऊ शकतं. आता ह्यावर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं तर आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला आरक्षण देता येणार नाही कारण संविधानातच तसं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तिथे त्या वेळापासून आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाचं आरक्षण हे रद्दबातल झालं. पण ते आरक्षण आणि 2018 मध्ये जे केंद्र सरकारने आरक्षण दिलं ते तुम्ही मिक्स करू नका कारण की 2018 मध्ये त्यांनी आणखी काही क्लॉज ॲड केले आणि त्याच्यानुसार ते आरक्षण देण्यात आलं, पण त्याला सुद्धा सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे. आता इंदिरा सहानी आणि इतर जे याचिकाकर्ते होते त्यांच्या याचिकेत अनेक मुद्दे होते, पण 50% आरक्षणाच्या मर्यादेपुरता आपण विचार करत होतो त्यामुळे त्या मुद्द्यांपुरताचीच माहिती या व्हिडिओमधून आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सुनावणी दरम्यान आणखी एक कोर्टाने सांगितलेलं होतं की नोकऱ्यांमध्ये सुद्धा मिळणाऱ्या प्रमोशन्समध्ये आरक्षण नसावं असं सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेला सांगितलेलं होतं. आता एकंदरीतच जेव्हा 50% आरक्षणाच्या मर्यादेचा मुद्दा हा उपस्थित होतो तेव्हा कायमच तामिळनाडूचं उदाहरण हे पुढे केलं जातं. ज्यांना ज्यांना आरक्षण द्यायचं आहे तेव्हा ते हा मुद्दा कायमच पुढे करतात की तामिळनाडूमध्ये तर 69% आरक्षण देण्यात आलेलं आहे, तर मग तिकडे ही 50%ची मर्यादा का लागू होत नाही. तर यावर सुद्धा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आम्ही उद्या अपलोड करू, तो नक्की पहा. आणि एकंदरीतच या आरक्षणाच्या मुद्द्यांमध्ये 102वी घटना दुरुस्ती आहे, 127वी घटना दुरुस्ती आहे, त्याचे सुद्धा संदर्भ ह्याच्याशी जोडणारे आहेत. तर त्या नेमक्या घटना दुरुस्ती काय आहेत, आरक्षणाचा प्रश्न आणखी कुठल्या कुठल्या या मुद्द्यांमुळे रखडतोय, त्या सगळ्या संदर्भातले व्हिडिओज मुंबई तक या आमच्या यूट्यूब चॅनलवर अपलोडेड आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळतील. या सगळ्या संदर्भातली जर सविस्तर माहिती तुम्हाला कुठे वाचायची असेल तर mumbaitak.in या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या. लॉग इन करा mumbaitak.in वर.